राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसातल्या कटक इथल्या भाजप खासदार भर्तृहरी महताब यांना लोकसभेचं प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली आणि सोमवारी महताब यांनी सगळ्या नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली आणि त्यांचं नाव माध्यमातून चर्चेला गेलं। महताब हे मूळचे बिजू जनता दल पक्षाचे 7 वेळा ते या पक्षाचे खासदार राहिलेत। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बीजेडीला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता त्यांची पोट्रेम लोकसभा स्पीकर म्हणून ते या 18व्या लोकसभेत नियुक्त आहेत। काय आहे त्यांचा राजकीय प्रवास? भर्तृहरी महताब यांनी बीजेडी सोडून भाजपचा हात का धरला हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। लोकसभेचे पोट्रेम सभापती हे पद नेमकं काय आहे, घटनेत त्याची काय तरतूद आहे या विषयावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केलाय। त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय। यावेळी लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली आहे आणि त्यानंतर 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जूनला लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत आणि नवीन सरकारच्या पुढील 5 वर्षाच्या कामाची रूपरेषा त्या मांडणार आहेत। दरम्यान भर्तृहरी महताब यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात। गेली 25 वर्ष खासदार म्हणून कार्यरत असलेले महताब हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले आणि 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर हरिकृष्ण महताब यांचे चिरंजीव आहेत। डॉक्टर हरिकृष्ण महताब यांनी ओडिसाचे 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय। खासदार म्हणून उल्लेखनीय भूमिकेसाठी भर्तृहरी महताब यांना 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आणि 2017, 18, 19 आणि 2020 मध्ये संसद रत्न पुरस्कार मिळालाय। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महताब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। महताब यांनी कटक जागेवर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बीजेडीच्या संतरूप मिश्रा यांचा 57,077 मतांनी पराभव केला, तर ओडिसात लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा जिंकून भाजपनं लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा सफाया केला। राज्यात काँग्रेसला 1 जागा मिळाली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडीनं 12 जागा जिंकल्या होत्या, भाजपनं 8 आणि काँग्रेसनं 1 जागा जिंकली होती। यासोबतच ओडिसामध्येही भाजपनं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच सरकार स्थापन केलं। दरम्यान प्रोटेम स्पीकर ही अशी व्यक्ती आहे जी संसदेचं अध्यक्ष म्हणून तात्पुरतं काम करण्यासाठी नियुक्त केली जाते। सामान्यतः ही नियुक्ती जेव्हा नियमित अध्यक्ष किंवा सभापती निवडून आलेले नसतात किंवा काही कारणांमुळे ते उपस्थित नसतात तेव्हा केली जाते। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।